श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लोकवाङ्मयातील वळणवाटा या मालेमध्ये बाईच्या सुखदुःखाचा इसावा हे डॉक्टर मुकुंद कुळे यांचं मनोगत. बाईच्या सुखदुःखाचा इसावा. जातं म्हणजे अनागर लोकजीवनातलं एक सांस्कृतिक लेणंच. या जात्याच्या साथ संगतीनेच लोकसंस्कृती घडत गेली आहे. म्हणून तर आजवर वेगवेगळ्या उत्खननात मातीच्या भांड्यांच्या जोडीनं मातीची, दगडाची जातीही मोठ्या प्रमाणावर सापडलीत. आत्तापर्यंत जातं हे घराच्या पूर्णतेचं निदर्शक होतं. नवीन घर बांधल्यावर घरात चुलीबरोबर आगमन व्हायचं ते जात्याचं. पिठाच्या गिरण्या आल्या तरी अगदी अलीकडेपर्यंत घराघरात पहाटेलाच जात्याची घरघर सुरू व्हायची. पहाटेच्या नीरव शांततेत कुटुंबातल्या लहानथोर सगळ्यांनाच निद्रा लागलेली असताना घरातली सासूरवाशीण घाईघाईने उठून दळायला बसायची. त्यासाठी आदल्या दिवशी रात्रीच तिने दळण टोपलीत काढून ठेवलेलं असायचं. दळायला सुरुवात केली की ती काही बाई गुणगुणायला लागायची. हे गुणगुणणं म्हणजे तिच्या भावनांचा निचरा असायचा, कधी सुखाचा तर कधी दुःखाचाही. बाईच्या भावनांचा हा निचराच लोकवाङ्मयात काठोकाठ भरून राहिलाय. त्यातही जात्यावरच्या ओव्यांनी हे लोकवाङ्मय समृद्ध केलं आहे. या ओव्या म्हणजे बाईचं सुखदुःखातलं केवळ व्यक्त होणं नव्हतं, तर तिच्या जीवनाचं जगण्याचं सार होतं. ओव्या म्हणजे फक्त जात्याच्या लयीशी जुळवून घेत स्त्री मनातून उमटलेला हळुवार हुंकार नव्हता, तर ओव्यातून आपल्याला एक प्रकारे संस्कृतीचं, परंपरांचं वहन होत आलेलं दिसतं. एवढंच नाही तर या ओव्यांमधून परंपरेतून, अनुभवातून झिरपत आलेली शहाणीवही आपल्याला अनुभवायला मिळते. म्हणून तर अनेकदा ओव्यांमधून विविध नातेसंबंध, लग्नसंस्था यावर भाष्य केलेलं दिसतं. म्हणजे भाऊ बहीण, आई बाप, सासू सासरे, नवरा दीर भावजय यांच्याविषयी ती जिव्हाळ्याने, उमाळ्याने बोलतेच, पण कधीकधी ती स्त्री पुरुष किंवा एकूणच मानवी नातेसंबंधांवर भाष्य करतानाही दिसते. अर्थात तिरकस भाष्य म्हणजे केवळ टीका नाही, तर आदिम काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत तिच्या मनात दडलेलं, तिला उमगलेलं संचितच ती एक प्रकारे या ओवी गीतांमधून उघड करते. या अर्थाने ओवी गीतं म्हणजे समाजाच्या वाटचालीचा आरसाच आहेत. परंपरेचे जपलेले सजीवावशेष आहेत. आणि म्हणून केवळ जात्यावरची गाणी म्हणून ओवी वाङ्मयाकडे न पाहता त्यातून स्त्रीने काय काय अधोरेखित केलं आहे ते पाहिलं पाहिजे आणि त्याचा उलगडाही केलं पाहिजे. कारण त्यात केवळ शब्दच नसतात, तर त्यात परंपरागत शहाणपणही दडलेलं असतं. म्हणून तर एका ओवीमध्ये एक सासूरवाशीण म्हणते, जात्याची जात बाई संसारात लई भारी, जात्याची जात बाई संसारात लई भारी, सुख दुःखाचा इसावा त्याच्या परता दुसरा नाही. बाई जात गवडता जीव होई कासा विस, बाई जात गवडता जीव होई कासा विस, माहेराची येई सय सासरी गवन वास, सीते ग माय बाई तुझा कंठ का दाटला, सीते ग माय बाई तुझा कंठ का दाटला, रामजी ग भरतार शेला जरीचा फाटला. सासूरवाशीण बाईच्या पोटातलं दुखलं खुपलं हे जातं असं निमूटपणे ऐकून घ्यायचं. जातं आणि सासूरवाशिणीच्या या संवादातूनच जात्यावरच्या ओव्यांची समृद्ध परंपरा निर्माण झाली आहे. पण म्हणून जातं संस्कृतीचं गौरवीकरण करण्याचं कारण नाही. उलट जात्यावरचं दळण म्हणजे एक प्रकारे महिलांसाठी शिक्षाच होती. म्हणून तर गिरण आली आणि महिलांनी सुटकेचा निश्वास टाकला. लोकवाङ्मयातील लौकिक दर्शन या मालेमध्ये बाईच्या सुखदुःखाचा इसावा याविषयी डॉक्टर मुकुंद कुळे यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करते होते राजेश शेजवळे. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.